सर्वांना नम्र विनंती की हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। कहाणी आहे दोन ऊसतोड मजूर जोडप्यांची। सदाशिव आणि पांडुरंग हे दोन फार मेहनती तरुण होते। ते एकाच गावात राहत असत आणि त्यांचं लग्न झालं होतं तेही एकमेकांचे मेहुणे होते। म्हणजे सदाशिवची बहीण रुक्मिणी पांडुरंगला दिली होती आणि पांडुरंगची बहीण पार्वती ही सदाशिवला दिली होती। पार्वती आणि रुक्मिणीसुद्धा आपल्या नवऱ्याप्रमाणेच खूप मेहनती होत्या। त्या त्यांच्याबरोबर दिवस दिवस शेतात राबायच्या आणि संसाराला हातभार लावायच्या। भाऊबीज झाली की ते लोक टोळी करून पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीला यायचे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पांडुरंग आणि सदाशिव यांनी उचल घेतली आणि ते ऊस तोडणीसाठी आले। सदाशिव आणि पांडुरंगने आपल्या कोपी शेजारी घातल्या। आज तोडणीचा पहिला दिवस होता। सर्वांनी सामान कोपीत लावलं आणि उद्या लवकर उठायचं म्हणून झोपी गेली। गडी माणसं कोपीच्या बाहेर तर बायका कोपीमध्ये झोपल्या। सकाळी पहाटे 5 वाजता पार्वती आणि रुक्मिणी दोघी उठल्या। तोंडावर पाण्याचा शिंतोडा मारून दोघींनीही चुली पेटवल्या। सकाळी लवकर फडात जायचं म्हणून सदाशिव आणि पांडुरंग यांनी सरमड मोडून बैलांच्या पुढे टाकले। भाकरीचे गाठोडं घेऊन बैलगाडीत बसून सगळेच ऊसाच्या फडात गेले। दिवसभर ऊस तोडून आणि मोळ्या बांधून सर्वजण थकले होते। संध्याकाळी अंधार पडल्यावर सर्वजण कोपीवर आले। पार्वती आणि रुक्मिणी या फारच हसऱ्या स्वभावाच्या मुली होत्या। दोघींचंही लग्न 6 महिन्यापूर्वी एकाच मांडवात झालं होतं आणि त्यांचं एकमेकींशी खूप पटत असे। दोन्ही कुटुंब सायंकाळी कोपीच्या बाहेर एकत्र जेवायला बसत। तळावरील सर्वच लोकांशी त्या चौघांचंही खूप छान जमायचं। कोणाला काहीही अडचण आली तरी ते चौघेजण धावून जायचे। अडल्या नडलेल्याला मदत करायचे। कोणी आजारी पडलं तर त्यांच्या वाटणीचं काम वाटून द्यायचे। आजारपणामुळे एखाद्याच्या तोंडाला चव नसेल तर रुक्मिणी व पार्वती स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवून द्यायच्या। अशा प्रकारे या चौघांशिवाय कोणाचं पानही हलायचं नाही। सर्वांच्या तोंडात रुक्मिणी आणि पार्वतीचे सारखे नाव असायचे आणि त्या दोघींचं सर्वांनाच कौतुक वाटायचं। दिवसभर काम करून दमून आल्यावर सायंकाळी पार्वती आणि रुक्मिणीला कशी झोप लागली तेही कळायचं नाही। तरीही आपल्या जोडीदाराबरोबर भविष्याची सुखस्वप्ने रंगवत ते एकमेकांच्या कुशीत गाढ झोपी जायचे। असेच काही दिवस निघून गेले आणि अचानक रुक्मिणीची तब्येत बिघडली। पांडुरंग आणि सदाशिवने तिला दवाखान्यात नेले तेव्हा डॉक्टरने सांगितले की ती आई होणार आहे म्हणून। तिला 2रा महिना सुरू आहे। पांडुरंगला खूप आनंद झाला की तो बाप बनणार आहे म्हणून आणि सदाशिवला आनंद झाला की तो मामा बनणार आहे म्हणून, तर पार्वतीला आनंद झाला कारण ती आत्या होणार म्हणून। पार्वती आता रुक्मिणीची खूप काळजी घेऊ लागली। तिला कमीत कमी काम कसे लागेल असं बघू लागली। तिला ती ऊसाच्या मोळ्यासुद्धा उचलू देत नसत। तिला काय हवं नको ते बघू लागली। तिचं डोहाळं आता तीच पुरवू लागली। सदाशिव मामा होणार म्हणून खूप खुश होता। तो दर बुधवारच्या बाजारी रुक्मिणीसाठी खाऊ आणायचा। रुक्मिणी ही सदाशिवची एकुलती एक आणि लाडकी बहीण होती, तर पार्वतीवर सुद्धा पांडुरंग तेवढेच प्रेम करायचा। पांडुरंग पार्वतीसाठी दर भाऊबीजेला तिच्या आवडीची साडी गिफ्ट द्यायचा। अशा पद्धतीने सर्व काही सुरळीत चालले होते आणि अचानक त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागावी तशी एक घटना घडली जिने चौघाचे आयुष्य संपविले। त्या दिवशी बाजारचा दिवस होता। तोडणीला सुट्टी होती। सगळेजण आठवडाभराचा घरात लागणारं तेल, मीठ, साखर असे काही बाई सामान आणण्यासाठी बाजारला निघाले होते। सदा आणि पांडुरंग सुद्धा निघाले होते। पार्वतीला आता 3रा महिना लागला होता। तिला काय आणू खायला असे दोघांनीही विचारले आणि पिशव्या घेऊन बाजारला गेले। सुट्टी असल्यामुळे कोपीवर पार्वती आणि रुक्मिणीचे निवांत आवरायचे चालले होते। सदा आणि पांडुरंग बाजारला गेले त्यामुळे त्या दोघी निवांत गप्पा मारत बसल्या होत्या। तोडणी संपल्यानंतर गावी जाऊन काय काय करायचे, तसेच बाळंतपण कुठे करायचे
अशा चर्चा त्या दोघींच्या चालल्या होत्या. एकमेकींची चेष्टा मस्करी त्या करत होत्या. सायंकाळ झाली तसे सदा आणि पांडुरंग बाजारहून आले. येताना त्यांनी मटण आणले होते. तोपर्यंत कोपीवर या दोघींनी कालवणाचे वाटण करून ठेवले होते. पार्वतीने भाकरी थापल्या, रुक्मिणीने कालवण केले. कोपी बाहेर बसून सर्वांनी मनसोक्त जेवण केले. आज अर्धी अर्धी भाकरी सर्वांनीच जास्त खाल्ली होती. जेवण झाल्यानंतर सदा आणि पांडुरंग गड्यांच्या घोळक्यात गप्पा मारण्यासाठी निघून गेले. रुक्मिणी आणि पार्वती आवराआवर करू लागल्या. भांडी वगैरे घासून आवरून झाल्यावर थोडा वेळ गप्पा मारून त्या दोघीही कोपीचे दार लावून आपापल्या कोपीत गाढ झोपी गेल्या. त्यांनी दिवे घालवले. इकडे बाजारचा दिवस असल्यामुळे कोपीवरच्या काही गड्यांनी दारू आणली होती. सदा आणि पांडुरंग दारू पित नव्हते असे नाही, पण कधी कधीच ते पित असत, ती पण थोडीशी. आता नाही नाही म्हणत असताना सुद्धा गड्यांनी त्या दोघांना ग्लास भरून दिले आणि ते दोघंसुद्धा त्यांच्या आग्रहाखातर पिले. त्या दोघांना दारू खूप चढली होती. धड उभा राहता येत नव्हतं. रात्री खूप उशिरा कसेबसे ते आपल्या कोपीकडे आले आणि कोपीत शिरले. कोपीत अंधार होता. त्या दोघीही कंदील विझवून झोपल्या होत्या. नेहमीच्या सवयीप्रमाणे सदा कोपीत गेला आणि पार्वती शेजारी झोपला. पार्वती गाढ झोपेत होती. दारूच्या नशेत त्याला ती खूप सुंदर दिसत होती. त्याने तिला जवळ ओढली. ती सुद्धा गाढ झोपेत असल्यामुळे त्याला येऊन बिलगली आणि सदाने आपले ओठ पार्वतीच्या ओठावर टेकवले. सदाच्या स्पर्शाने पार्वती उत्तेजित झाली आणि तिने सुद्धा वेगाने त्याला प्रतिसाद दिला. दोघेही प्रणय क्रीडामध्ये हरवून गेले होते. एकमेकांचा मनसोक्त उपभोग घेतल्यानंतर रात्री कधीतरी त्यांना झोप लागली. अगदी अशीच अवस्था पांडुरंग आणि रुक्मिणी यांची कोपीत होती. ती दोघंसुद्धा एकमेकांच्या कुशीत झोपले होते. पहाट झाली आणि दोघीही लवकर उठल्या आणि अंगावरती कपडे चढवले. उठून कोपीतले कंदील लावले तशा दोघींच्या पायाखालची जमीनच सरकली. आता चक्कर येऊन पडते की काय अशी अवस्था दोघींचीही झाली होती. इतक्यात सदा जागा झाला आणि त्याने सुद्धा अंगावरती कपडे चढवले आणि समोरचे दृश्य पाहून त्याला खूप मोठा धक्का बसला. कारण त्याच्यासमोर पार्वतीऐवजी रुक्मिणी होती, त्याची सख्खी बहीण. क्षणभर सदाला कोणीतरी वज्राघात केल्यासारखं झालं. इकडे पांडुरंग आणि पार्वतीला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता. क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं. सर्व स्वप्नांची राख रांगोळी झाली होती. आता या क्षणी जमीन फाटून ती आपल्याला पोटात घेईल तर बरे होईल असे दोघींनाही वाटत होते. एकमेकांना तोंड दाखवायची खूप लाज वाटत होती. सदा आणि पांडुरंगला सुद्धा मरण यातना होत होत्या. जे घडलं ते अतिशय भयानक होतं. कोणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हते. हे काय झालं, कसं झालं याचा विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. रात्री जेव्हा उशिरा दोघेही दारू पिऊन कोपीवर आले तेव्हा दारूच्या नशेत ते आपापल्या कोपीकडे न जाता सदा पांडुरंगच्या कोपीकडे आणि पांडुरंग सदाच्या कोपीकडे गेले होते. आणि आता चांगलेच उजाडले होते. सूर्य वरती आला होता. सर्वजण कोपीच्या बाहेर जमले होते. मुकादम फडाचे मालक सुद्धा आले होते. काय झालं, कसं झालं हे कोणालाही कळायला मार्ग नव्हता. पोलीस आले. त्यांनी चौकशी केली. तेव्हा असं का झालं हे कोणालाही काही सांगता आले नाही. कारण सांगण्यासारखं काहीही नव्हतं. चौघेही खूप चांगल्या स्वभावाचे होते. त्यांनी आत्महत्या करण्याचं कारण काही कळले नाही. जे झालं त्यात चूक काय किंवा कोण चुकलं हे समजण्याच्या पलीकडे होते. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि प्रचंड वेदना उराशी बाळगून चौघांनीही उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. असे करताना ते चौघेही खूप रडत होते. कोणीही कोणाला समजावण्याच्या स्थितीत नव्हते. कारण अतोनात यातना त्यांच्या मनाला होत होत्या. त्या सर्वांनी रुक्मिणीचं बाळ या जगात येण्याची स्वप्न पाहिली होती. ते अपूर्ण स्वप्न उराशी कवटाळून त्या चौघांनीही आपल्या आयुष्याचा शेवट केला होता.
तर मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.